उपयोगी किचन टिप्स। पहिली महत्त्वपूर्ण टिप आहे, कांदे उभे चिरून 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवल्यास बिर्याणीसाठी किंवा मसाल्याच्या भाजीसाठी झटपट वापरता येतात। गुळामध्ये काळी मिरीची थोडी पूड टाकून ते मिश्रण पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यावे, सर्दी खोकला ठीक होतो। पिठले बनविण्यासाठी लसूण मिरची कापून घालण्यापेक्षा वाटून घालावी, यामुळे पिठले मस्त तिखट आणि चवदार बनते। कोशिंबिरीत दाण्यांचा कूट घालणार असाल तर तेलाची फोडणी द्यावी आणि दही घालणार असाल तर तुपाची फोडणी करून घालावी, यामुळे चव खूप छान लागते। मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी असे वाटत असेल तर मुलांना फक्त गाईचे दूध आणि तूप खाण्यास द्यावे। भजी करताना त्या पिठात थोडा पुदिना हा बारीक चिरून घालावा, यामुळे स्वाद हा खूप छान येतो। दुधी भोपळा हा हार्टसाठी अतिशय उपयुक्त असतो, त्यामुळे भाजी किंवा पराठे बनवून दुधी भोपळा आवर्जून खाल्ला पाहिजे। रोज रात्री विलायची खाल्ल्याने जाडपणा हा कमी होतो, तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रिया चांगली सुधारते। बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवावे, त्यामुळे बटाट्याचे चिप्स छान क्रिस्पी बनतात। खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाण्याने मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो। मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी जास्तीत जास्त ताकाचे सेवन करावे। ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालावे, त्यामुळे ढोकळा कोरडा लागत नाही। फ्रेंड्स, अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण किचन टिप्स पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।